ऐकलं का आई? हा. सकाळी आम्ही बाजारात गेलतो तर आपली सोसायटीतली पोरं आहेत ना ते काय ते हे म्हणतात ना काय तो बुड्ढा मॅन बनवत होते हा. ते 31 डिसेंबरला जाळायला हो. हा. तर त्यातलं ते ग्रुप मधलं एक बारकं पोरग आलं माझ्याकडं मला म्हणतो तुमची सोफ्यातली बुड्ढी वुमन देता का जाळायला? काय म्हणलं? आवाड फोडलं मी त्याचं. फाबड तुझा फोडला पाहिजे. अहो मी तुला काय ओळखत नाही मी? त्या बारक्याला पोरगा कशाला बोलणार येऊन? अहो तेच बोललोय मी तू काय ग दाताडी चकती दातीच की कुठली येडी? माझ्याजवळ बस जाऊ नको आधीच सांगते तुला मी. काय एवढा त्रास दिला हो तुम्हाला? एवढा गप्पा त्रास चालली, मस्ती चालली. जाळायला निघाल तुम्ही सासूला तुम्ही. अहो काय बोलत आहे? जिवंतपणे जाळायला निघाल. नाही तुमच्या सुनाने तुम्हाला असं छळलं ना नाव नाही सांगणार मी. सुना येण्यासाठी आधी रात्रीचा निवांतपणा तरी द्या आई. काय म्हणले? नाही म्हणजे आई रात्री किती वेळा हाक मारता तुम्ही मला? चेते तेल लावून दे, चेते पाय चेपून दे, चेते बामची बाट. किती बोलता आई मला तुम्ही? काय झालं ग? सासू काही जड झाली वय तुझी? हा? तुझी असं- ना जीभच उपटली पाहिजे. आई, साध्या! नीट बोलतच नाही तुम्ही. कोण ग? केवढी ग झाली ग तू? कशी आहेस ग? इसरलीस होय आत्याला? आता तुला कशी विसरीन ग मी? इकडे यायचं जेव्हा ठरलं ना तेव्हा पहिली मळ्यात गेली मी. मामाला भेटली. मामाजी आमचे बरे आहेत का ते? हो, मामा बरा आहे. मग तुझ्याकडे चट दिशी आली. हे बघ मामानं तुझ्यासाठी ऊस धाडलाय. मला मामा म्हणला त्या गटुड्याला ऊस जाऊन दे. शेम टू शेम आवाज काढला ग हिने. मला तर मामाचे दिसले. मामाची दिसली. हे माझ्यासाठी धाडले. हो हाऊस. बया स्वतः नाही आले पण ऊस धाडला ग. आई काय ते? आई काय ग? ही कोण नातेवाईक आहे जी एवढ्या वर्षात आपल्याला माहिती नाहीये? कळल थांब आता एवढी बोल. बस इथं बस. तुझी ओळख करून देते बस इथं. तशा ओळख करून द्यायच्या लायकीच्या नाहीत पण सांगते तुला. ही माझी थोरली सून नामरता. ही वय रोहिताची नागचं राप्रच गईच. काय म्हणलीस? तुझा अप्रचिप्र आहे ना नाकाखाली वट नाही पाट आहेत पाट. अगं गप्पी का? काय बोलतीस? पाहुण्यानं असं बोलतात वय. घरच्या सुनेला असं बोलता का फुली पाहुणं? बस तिकडं. हा? सुनेचा इथं अपमान करते तुम्हाला बोलता येत नाही का? बघितलं का आमच्या घरच्या सोना बघितलं का? ही थोरली नामरता आणि ती धाकट्याची चतना. अयो मंदिराची वही. मंदार नाव आहे त्यांचं. आमचा मंदिराच. तुझा नवरा त्याला लहानपणापासून बघते मी. चड्डीला करगोट बांधून हिंडायचा गावावर. त्याची चड्डी कवा खाली गुंडळण म्हणून आम्ही थोबाडीकडे करून पळायचं. ऐका ना तिची पण ओळख करून द्या म्हणजे आम्हाला पण बोलायला बरं पडेल. अगं तुला सांगायचं राहून गेले. नम्या अगं ही तुझी न झालेली सवत आहे. आत्या काय गंमत करीता हो भरल्या घरात असं कोणी बोलत का? अगं नाही खरं सांगते. रोहित्याला बघत होतो आम्ही हिला. लय मनात होतं हिला सून म्हणून घरात आणायचं. काय गं गोड लेकरू आहे. आत्या तुझं आपलं काहीतरी नाही बघ. ए प्राजे खरं सांग तुझ्या मनाच्या तालमीत अजून पण रोहिताच्या प्रेमाचा मुदगल घुमतो का नाही सांग? खरं सांग. आत्या लाजू नको खरं सांग. आत्या गपकी गपकी. कशाला माझ्या मनामध्ये प्रेमाची थंडाई आणतीस का? अगं बाबो, काय गं लेकरू. बस झालं बस झालं. काहीच वाटत नाही तुम्हाला आई? काय झालं? हा? सुने सामने असं बोलता वे पोराच्या लग्नाबद्दल सवतीबद्दल काय तोंडातनं शब्द काढता? तुमच्या जिभेला काही हाड आहे का? बोलू का मी? आईच्या जिभेला हाडच नाही बाई. इकडे ये ना इकडे ये. हाताला ये ना माझ्या इकडे ये ना जरा. आई तू कायला रडती ग? ह्याच्या नवऱ्याबद्दल चाललंय ना? आणि काय खोटं बोलले मी? जे खरंय ते सांगितलं. पूर्ण गावाला माहित होतं.
हे ना प्राजे आत्या अग आत्या अग आत्या तर कशाला परत आठवण करून देतेस ग अख्ख्या गावाला माहिती काय आम्ही दोघे एकत्र असायचो बर का माझी न झालेली सवत्ताई तूच रोहितनं मी लय डाव टाकलेत आयुष्यात ओय, ओय. नीट थोबाड करायचा डोळ्यांना नाही माझ्यासमोर नाही करायची नाटक नीट सांग सामने सांग काय डाव टाकले ग आम्ही दोघं कुस्ती खेळायचो काय बोलत ही पोरगी काय? ही कुस्ती खेळायची रोहित रावांसमोर मग आणि? अहो लाज वाटते का तिला काय ग अरे हिच कसं करायचं ग कुस्ती खेळायची ताई चिकट आतून तिला चिकट गोचिड कुठली मी काय गोचिड आहे का मी काय अशी गुणाच्या पाठीवर असते का मी काय अशी असं रक्त पिते काही हिला आण जरा ही तर माझ्या अंगठाखाली चिरडते नाही तो या गोचडीला उचलून खिडकीच्या बाहेर फेक जा आता धरते थांब अगं काय झालं काय करतेस सांगून ठेवते माझ्या नादाला लागायचं नाही हा ती जाऊ दे आत्या मला सांग रोहित का येणार रे ग अगं, फुल कुठं फुल लावते त्या तुम्हाला सांगते माझं रोहित्याचं लय झाक चोळायचं ते दिसच वेगळं होत जुनी यारी ना आमची म्हणून तर रोहित्या अधून मधून भेटायला येतो मला कुठं भेटायला येतो ग तुला कुठं भेटायला येतो अधून मधून आता गेला होता ना गावाला 4 दिवस जातो म्हणून सांगितलं होतं ते कामाला थोडी हिच्या कुस्तीचा सामना बघायला गेला होता तू म्हणजे तुम्हाला माहिती होतं आत्या मी माहित होतं जाताना मला सांगून गेला होता ना आई 4 दिवस जाऊन येतो पारजूची लय आठवण येते म्हणलं म्हटलं जा बाबा 4 दिवस हिच्यापासून सुटका होईल तुझी सासू नाही तुम्ही वैरीण आहे वैरीण सुनेचा छळ मांडायचा चांगला प्लॅन रचलाय तुम्ही आणि तुम्ही मला छळता ते ग काय छळलं एवढं काय एवढं छळलं वाटलंच मला आत्या ह्या तुला छळत असतील ग अगं बघ की स्वतःकडे बघ कसली झडलीस ग तू हाड बी दिसना झालेत नाही दिसती अय अड नाहीच दिसती नीट बघ शोभली तरी सापडणार टिटवी म्हणली मला गालपाड तर तुझा आत गेल्यात डोळे तर मला दिसनाच झाल्यात ह्या तुझ्या 2 सुना तुला काही खायला पिलं देत नाहीत का ग नाही ग बा, काय कळलं देत नाही ग हात रुमालापेक्षा पातळ यांच्या चपात्या असतात 1-2 तर त्याच चपात्याने मी घाम पुसला होता काय ग काय ते डाळीचं पुचट पाणी देतात नाही लागत ग अंगाला तू माझी सून झाली असत का अशा दमदमीत भाकऱ्या थापल्या असतात यांच्या मनगटात काही जोर आहे वय गावठी अंडी खायला दिली असती वय की नाही वय ए मंदिराची बायको खाली जायचं आणि 35 अंडी घेऊन यायची गावठी नाहीतर कडकनाथ घेऊन ये 35 सकाळी 12 आणि संध्याकाळी 12 अशी 24 अंडी लागतात मला आणि मग वरची आत्यासाठी आत्या घरात दही आहे का ग तुला माझ्या हातची लस्सी आवडते की नाही आवडते की नाही आवडते छाकपैकी बनवते की नाही बघच तू दही बी काय नाही ग चहा पण कोरा पाचत्या त्या मला अयो तुम्हालाच लागत हो कोराचा काय खोटं सांगत ए उंदऱ्याची बायको उंदराची नाही मंत्रे मंदार नाव आहे मंदाराची बायको येतानी दही बी घेऊन ये आत्या तू आता टेन्शनच घेऊ नको 2 दिवस तुझा असा खुराक चालू करते का नाही तुला एकदम प्रीती झिंटाच बनवते प्रीती झिंटा तुझा असं गाल असं गबगबीत करते का नाही त्यामध्ये 2 खळ्या अगं आत्या तुझ्या 2 खळ्या बघून मामा तिकडचं खळ सोडून तुझ्या खळ्यात डुबायला येतो का नाही बघच तू तूच का नाही झाले ग माझी सून ही माझ्या पोराला सोडत पण नाही ग नाही तर तुझ्यासोबत लगीन लावून दिलं असतं नीट बोला आई नीट बोला तुम्ही ते जाऊ दे आली कशी ग तू आत्या अगं मी बुलेटवर आले फाट 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 करत हो मला घेऊन जाते का तुझ्या बरोबर आई ती बुलेट म्हणाली बुलडोजर नाही अशी देई नाही रापकन लय जीप चालती वय तुझी
लपा 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 चालती वय जीप तुझी. मी कधी लपायला पायला 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 पा केलं आई. बघितली कुठे लपून पण बसले नाही हो आई ते तुमच्या समोर असं आहेत माझ्या घरात. आयो 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 कोणाच्या उसात शिरलाय? पहिलवान तयार झाला की माझ्या तालमीत चांगलाच. चल तुझ्या तालमीत कुठं तुझ्या तालमीत राहिली असती तर शेंबड्या पोरांनी बी मला हरवलं असतं. आहे का बघितलं का? आय कशी बोलती बघ आता. पण का पहिल्या ग दम नाही राहिला आता. होय काय आता आता वाटतंय का दम? हाय हाय वाटतंय का दम? दम बघायचाय काय? तिचा दम बघायचाय तुम्हाला? नाही हा? माझा दम दाखवू का? दाखवू का माझा दम? माझा दम दाखवू का? माझ्या रोहित्याला चावली पहिलवान माझा मित्र आहे तो. पहिलवान नको. माझा नवरा आहे तो. त्याच्या आधी माझा मित्र आहे. माझा नवरा आहे. आम्ही खेळलोय बी सोबत, बागडलोय बी सोबत, रांगलोय बी सोबत आणि कुस्ती केली बी सोबत. आम्ही पण केलंय सोबत. लग्न केलंय सोबत. हा पहिलवान सोड. सप्तपदी घेतल्या सोबत. हात सोड. परत जर का पहिलवान सोड. माझा कच्चा लिंबू आहे माझा तो. परत जर का रोहित्याला चावलीस ना अशी बुक्का टाकीन दात घालीन. राहू दे की कशाला तुझं शक्ती प्रदर्शन जाऊती. वडापाव केला पार हाताचा माझ्या. रंगीबिरंगी झालं तू. रोहित्या लय लागलं कारण हात सोड की. दुखतंय व्हय. बघती ते हात सोड की. हात सोड की. हात सोड. असं नाही आधी मला बुक्का दे. बुक्का बुक्का म्हणली बुक्का 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 दे. बुक्का म्हणली. दे बुक्का दे. अगं आया, तशी बरं वाटतंय. बुक मला बुक्का द्या. बघते काय देऊन टाक. मला बुक्का द्या. नमी नको मला सोसायचं. बुक्का पाहिजे. सोसायचं नाही तुला. मला बरं वाटायला पाहिजे. नमी नको सोसायचं नाही दे तुला. दे बुक्का दे तिला बुक्का दे. अगं कस मग तिला कसा बुक्का दिला? अगं ते आमचं लहानपणीच आहे ती. आम्ही भांडलो की नाही असं बुक्का घालायचो. दोस्ती आमच्यात असं मला आहे. पण दोस्ती पाहिजे. बुक्का द्या. कशाला गेलात तू? सांगत होते आई अहो बघत आहे का तुम्ही तुमचा मुलगा काय करतो? बायकोला हाणतोय त्या पुरी समोर. ऐका नाही. अगं काय रे रोहित्या मला इकडचं ऐकू का नाही येत आहे रे? इकडचं मला काय ऐकायलाच येत नाही. काय ही शांतता मला खायला उठली आहे. वरडा की मला काय ऐकूच येत नाही बया. आई कसं वागत आहे? मला सगळं कळलंय. मला सगळं कळलंय तुमचा डाव आणि आईंनी मला तुमच्याबद्दल ना सगळं सांगितलंय. सांगितलं बी होय. मला सगळं सांगितलंय. आयला जाऊ दे मग आता काय लपवायचे तेव्हा. म्हणजे काय लपवलंय अजून? नमी माझी चोर बॉडी आहे की नाही हा सगळ्यात पहिल्यांदा हिनच बघितली. अरे काय बोलतोय मुलगा? काय बोलतोय तुमचा? अगं मना काय ऐकू येत नाही ग बाई ग. ऐकू येत नाही ग. काय ऐकू गेंड्याच्या कातडीची म्हातारी आहे. एकच ऐकू आलं. एकच ऐकू आलं. ऐकू येतंय. चोरबडीचं काय बोललात तुम्ही? नाही काय नाही ती. चोरबडी बघितली नी. माझी न झालेली सवत नीट बोले. उच ए पारजी ती चोरवाडीच नाही
रोहित्याला पाठी घेऊन अख्खी तालीम फिरली मी माझा स्टॅमिना वाढवायला. कशाला सांगते आता? नाही का रोहित्या नाही का? अगं हो की, पण आता तालमीत लाल माती पाहिजे होती. तेव्हा आपण डोंगरावर गेलो आठवतंय का? वय तुझा पाय मुरगाळला होता. वय तो मीच तुला पाठीवून घेऊन खाली उतरलो होतो. त्या आज जरी मला डोंगर दिसला ना तर पहिली तुझ्या पाठीची आठवण येते बघ. तेव्हा ते बघ पाखरू म्हणून तू काय केलं होतस? सांग ना त्यांना. ते बघ काय केलं सांग मला, काय सांग केलतं? मला, सांग काय केलं? सांग. पाखरू, हे पाखरू बघून काय केलं? काय हे पाखरू काय करते तो? काय केलं सांग. मी सांगते. नको परत. ते बघ पाखरू म्हणून त्यांनी माझा कडकीने पाय मोडलेला, अशी सरळ नस झालती पाय सरळ केला बाग काय नाही. आणि त्यानंतर मी कसली की चाललेली तुझ्या दंडाला कचकीने चावली. असं घड्याळ सुटलेलं तिथं. नाही काय घड्याळ गडा उठला. दंडाला चावलेली. आई ऐकलं का? ही काय बोलत ही प्राजू तुमची? दंडाला चावली रोहित रावांच्या. त्यांना काय ऐकू येत नाही. आई कसं वागताय? आई कसं असं नका हो करू आई. सुनेचा छळवाद चाललाय तर तुम्ही जरा तरी लक्ष द्या ना. ऐकू नाही येत ना? ऐकू नाही येत? मसाई ठीक आहे. असं करताय आई. नाही ऐका ना. आणि आता मी मामांजींना फोन करणार आहे. मायामध्ये यायचं नाही नको कोणी. नको ना. मामांजींना ऐक की, काय ऐकी? अंगाला हात लावायचा नाही माझ्या. ऐकून सारखी माझी बायको आहे थांब मध्ये मध्ये. अरे मी मामांजींना फोन लावला. माझ्याजवळ यायचं नाही अजिबात. डेडींना फोन नको मी डेडींना फोन लावणार. नको नको. मी लावणार डेडींना. ऐकून घे. मला बोलायचं नाही. ऐक न मी. हॅलो मामांजी हॅलो अरे बेटा नामा तू तुझं नेटवर्क केलेलं आहे बघ. मला आवाज नाही येऊ राहिला. नुसतं मला असं येऊ राहिलंय. नेटवर्क नाही मामांजी. माझ्या आयुष्याचं नेटवर्क जाणार आहे इथं. आता मामांजी मी रडते हो. कशाला रडती? काऊन रडती बेटा तू? मामांजी ऐका ना. ती ना घरात एक पोरगी आली बरं का. कोण आलेली? ती प्राजू आली पैलवान. ती म्हणती म्हणजे आई म्हणतात का तिचं आणि ह्यांचं लग्न लागणार होतं. ही सवत आहे माझी म्हणतात मला. अरे काय काय बावळ ठेका पोरी हो तुम्ही. हा अर्ध्या कठोड्याला काय अक्कल आहे का? तू का भडकवू राहिली तुला बेटा? नाही ते म्हणले ते काहीतरी त्यांनी केलं. अरे नाही ते आपलं चव्हाण आहेत ना, चव्हाण वस्तात नाही का चव्हाण? हा आपले ते वारकरी हा त्याची पोरगी आहे ती उचाले उचाले काका ते. हा त्याची पोरगी आहे ती. ते आपलं रोहित आहे न ती लहानपणापासून सवंगडी आहे ती. एका तालमीमध्ये होती. डेडी त्या पोरीचं कुठं ह्या आठवड्याला अक्कल नाही काहीतरी सांगत ती तुला. तुम्हाला खरं वाट. अगं तिचं लगीन झालेलं आहे पोरीचं. लग्न झालंय. हा सुखराम आहे ना, सुखराम आपल्या गाव. त्याच्या पोराबरोबर झालं. तो बी पैलवान आहे, ही बी पैलवान आहे. ती काय आपल्या हाडक्याच्या नादी लागणार आहे का? डेडी हरकेचे तुम्ही. चोरबाडी आहे. काय नाही. अरे कायची चोरबाडी तुझी बॉडी कोणीतरी चोरून नेलेली. डेडी तुम्ही मग लय बोलता आता डेडी. गप्प बस. मामाजी आमच्या सुनांच्या बाजूला असतात नेहमी. कळलं का? हो. लय उडायचं नाही मामा. ए, बेटा तू घाबरू नको. मी आहे तुमच्या बरोबर. माहिती आहे, मामा. आठवड्याला दे जरा फोन. देते. हा? आता ऐकू येईन तुम्हाला बरोबर. घ्या. हॅलो धने. वनी बोलते. काय हो फक्त ऊस पाठवून दिलात. तुम्ही कधी येणार मला भेटाय? ठेव फोन. धने ऐका ना. मी काय येऊ काय? फोन ठेव. अहो ऐका ना मला भेटायचं. अरे ठेव फोन. एकदा